आमचे प्रदेशाध्यक्षनी एक अर्जंटली एक बैठक बोलावली होती, कारण मला वाटतं त्यांचं वेळ तसं ठरलं आणि आम्ही सगळे आज काही शेड्यूल नव्हतं तरीही आम्हाला कॉल करून त्यांनी सांगितले, बाबा असं असं मीटिंग आहे, आपल्याला एक फायनल आणि शॉर्ट लिस्ट करायचं आहे लिस्ट. तर आमची जे ए कॅटेगरीची जी लिस्ट होती ते आम्ही बसून ते फायनल केलं आहे. आमच्या आज बैठकीमध्ये प्रदेशाध्यक्ष माझे वडील आणि समितीचे अध्यक्ष नवाबभाई मलिकजी, संजय तटकरेजी, दोघे कार्याध्यक्ष होते, शिवाजीराव नारोडे आणि सिद्धार्थ कांबलेजी, संतोष जुवालीजी आणि झिशान भाऊ, असे आम्ही मुंबईच्या कमिटीमध्ये लोक होते. काय ठरलेलं आहे? एकटं जाणार आहे का महायुतीत काम? काहीच ठरलेलं नाही. आमच्या वरिष्ठांचे जे आदेश येणार तसं आम्ही पुढे जाऊ, पण आमची तयारीनुसार आम्ही कमीत कमीत एक कॅटेगरीमध्ये जिथे आपण शॉर्टलिस्ट करू शकता आणि आपले जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांना त्यांची तयारीसाठी आपण त्यांचे फॉर्म नॉमिनेशन, कारण ते प्रोसिजर खूप लांब असते NOCचे प्रोसिजर, तर आम्ही सांगते त्यांना की बाबा तुम्ही हे तुमची तयारी ठेवा. कधीही जसं गो आला किंवा आपल्याला कंटेस्ट करण्यासाठी स्वबळावर लढण्याची तयारी ठेवायचं असेल तर तसं पण तुम्ही तयारी ठेवा. परंतु कितीचं डिमांड ठेवली होती माहिती? माझ्या माहितीनुसार 58 किंवा 58 सीट्सचे आम्ही डिमांड ठेवलं होतं. एक्सेप्ट केली डिमांड? काय नाही, असं नाही, ॲक्सेप्ट झाली असती तर आम्ही घोषित केलं होतं ना. पण अजून काही चर्चा नाही झाली आहे असं आमचे प्रदेशाध्यक्ष प्रांताध्यक्षांनी सांगितलं आहे. जेव्हा काही ठरेल तर आज किंवा उद्या आम्हाला फायनल डिसिजन भेटणार. नवाब मलिक जर नेतृत्व करतील तर आम्ही तुमच्या युती देणार नाही असं भाजपाची भूमिका. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रांत अध्यक्ष आणि प्रदेश अध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष दोघांनी सांगितले आहे की आमचं नेतृत्व, राष्ट्रवादीचे नेतृत्व कोण करणार ते राष्ट्रवादी ठरवणार. आणि जेव्हा चर्चाचे विषय आहे तर आमच्याकडे आणखी नेते आहे जे चर्चा करू शकतात, तर ते चर्चा करणार. या निवडणुकीसाठी स्टार प्रचारक नेमलेत का आणि किती स्टार प्रचारक या निवडणुकीत प्रचार करणार आहेत? 40, मला वाटतं 41 स्टार प्रचारकचं नाव आजच घोषित झालं आहे आणि किती करणार ते जसं मागणी येणार तसंच फायनल होणार. पण महायुती समजा झाली नाही किंवा तुमची डिमांड झाली तर एकटे लढणार तुम्ही? कोणतेही पक्ष निवडणूक आला तर ते लढणारच आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं मला आता हे काही तसं नाही आहे, आहे फायनल की बाबा इतकं आमची मॅक्सिमम टू मॅक्सिमम 14 सीट्सच आम्ही जेव्हापासून राष्ट्रवादीचा निर्माण झाला आहे तेव्हापासून आम्ही फक्त 14 सीट्स एक मॅक्सिमम आम्ही निवडून आणलो आहे. पण आमची तयारी असं आहे यावेळी की स्वबळावर तर स्वबळावर जेव्हा आमचे प्रांताध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्षांनी आम्हाला गो दिलं तर आम्ही जास्त 14पेक्षा जास्त कसं एक तर एक, पण त्याचं जास्त आम्हाला सीट निवडून आणायचं आहे. पुण्याला शरद पवारांबरोबर आपली युती झाली, तुमची युती झाली, मैत्री झाली आहे, इथे काय असं होऊ शकतं मुंबईसाठी? असं काही इथे चालू नाही आहे, काहीच नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.